नमस्कार मित्रांनो, हे आहे आमचे पोथरे गाव। या गावामध्ये चालू आहे एक सुंदर अशी लव्ह स्टोरी। ही लव्ह स्टोरी कशी आहे माहिती का? कधी हसवणारी तर कधी रडवणारी, कधी रुसून बसणारी तर कधी प्रेमाने मिठीत घेणारी आणि जीवाला जीव देणारी लव्ह स्टोरी आहे। आता हे प्रेम सक्सेस होतंय का त्यांच्या प्रेमाचा राडा होतोय हे आपण बघू प्रेमाच्या राडा या वेब सिरीजमध्ये। चला तर मग प्रेमाचा राडा वेब सिरीज मधल्या कलाकारांची तुम्हाला ओळख करून देतो। काय बाया, रातभर पोरग मोबाईल बघत बसतय। 9 वाजलं तर उठा ना पोरग। अगं चिवळे, सागरला उठव ग त्याला। ही मालनबाई, सागरे आणि चिवडीची आई, ही लय कष्टाळू, एक दिवस पण घरी नसते। रोज लोकांच्या रानात कामाला जाते आणि लेकरांसाठी पैसे जमवते। लेकरांनी पण थोडेसे शिक्षण घेऊन कामाधंद्याला लागावे असे तिला वाटत असते। दादा, ओय दादा, उठ ना। काय बाई उठतच नाहीये। अगं त्याला रोजची सवय लागली झोपायची 10 वाजेपर्यंत। थांबेच्या तोंडावरती पाणी टाकते मग उठल। अगं काय 9 वाजले, तुला उठायचं कळत नाही काय? ही आहे कीर्ती। हिचे नाव कीर्ती आहे, पण सगळे हिला प्रेमाने चिवडीच म्हणतात। सागऱ्याचा हिच्यावर लय जीव आणि चिवडी म्हणजे बी एकदम आज्ञाधारक मुलगी, घरातली सगळी कामे व्यवस्थित करते। हा आहे सागऱ्या। हा एक गावातला हुशार मुलगा बरं का। याला अवांतर वाचन करायला लय आवडतं आणि कधी कधी कविता बी करतो बरं का। याचे डॉक्टर व्हायचे स्वप्न आहे। पांडा करतोय मग जिप्रे सगळा भिजलो की मी। हा वेळ करते उग सर साईडला। काय कळत ना तुला, सगळं भिजलो की मी। काय ग चिवळे, सगळी गाडी भिजवली की ग। मग मी काय करू, तो उठा ना। काय चहा दे मला। पारुष आदर आंघोळ करून ये। राहू दे राहू दे। त्याला रोज सवय लागली 10 वाजेपर्यंत झोपायचं। मोबाईल बघत बघतो रातभर आणि सकाळी लवकर उठत नाही। त्याला रोजची सवय लागली। आईला लय उशीर झालाय। हे आहेत गोपाळराव, सागरे आणि चिवडीचे वडील। हे जे काम भेटल ते काम करतात। यांची एकच इच्छा आहे की लेकरांनी शिकून मोठा साहेब व्हावे। आता गाय बांधतो आणि कामाला जातो। चल चंद्र्या चंद्र्या।
सागऱ्या माली कुठे गेली रे? हो आई कपडे धुवा गेली हा, तुमचा डबा भरून ठेवला हो का? बर बर बर, जातो मी कामाला. बर बर. हां हॅलो. हां मला 100 पोती सिमेंट आणि 4 वराची एक गाडी पाहिजे वाळू. आणि ह्या 2-3 दिवसात त्यांना सलाब टाकून द्यायचा आहे. ते घर मालक लय वरडायला लागले, त्यांना 2-3 दिवसात सलाब पाहिजे. आणि मला ती 4 वराची गाडी आणि 100 पोती सिमेंट पाहिजे. हो 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 नक्की नक्की नक्की. देतो बा. पेमेंटचं काय राव, देतो की राव. हां मी यायला लागलो आहे करमाळ्याला, देतो पेमेंटचं, नका काळजी करू. आणि तेवढं ते पाठवून द्या लवकर. 2-3 दिवसाचा सलाप आहे. हो ओके ओके ओके. हो 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 नक्की नक्की. हां निघालो मी करमाळ्यालाच. हो एवढा उशीर असतो का राव कामाला? किती 11 वाजले आता. नाही मालक, झाला उशीर झाला हो थोडा. काय राव असं असते का? कशी परवडायची काम आम्हाला? 11 वाजलेत. 9चा टायमिंग असतो राव बिगारी यायचा लेबरचा. नाही येऊन 2 तास झालं वाट बघत बसलोय मी तुमची इथं. कामावर राखतो मी. काय उरकताय राव? इथं जेवढ्या विटा आहेत तेवढ्या आतमध्ये टाकायच्या ह्या सगळ्या. मी करमाळ्याला निघालोय. मी महागारी येईपर्यंत इथं एक बी इट दिसली नाही पाहिजे. बर मालक. महागारी आलं मला एक जरी इट दिसली इथं तर मी 1 रुपया हे देणार नाही आजचा. नाही करतो. हो सगळी इट इथं मला एकही इट दिसली नाही पाहिजे बाहेर. नाही तक्रार येऊ देत नाही. एवढ्या विटा आणि 2 पोत्याचा माल आतमध्ये टाकायचा. मिस्त्री यायला लागले तेवढं उरकून घ्या. बर 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 घेतो. मी करमाळ्याला निघालोय. महागारी येईपर्यंत तुमचं हे झालं पाहिजे. हा बर कामालाच लागतो लगेच. ओके. अरे काय बसलाय वैरे, मी तुला सगळीकडे शोधलं. नाग्याचा बर्थडे रे परवा दिवशी, त्याचा बॅनर बनवतोय जरा. आईला बॅनर माझं बनव केला का एक बॅनर? बनवतो की. अरे एकदम कडक बनव, कारण माझ्या शेजारी एक वाघाचा फोटो कसं एकदम कडक. वाघाचा? हा हा आहे अक्षा. गावातल्या सगळ्या पोरांची बर्थडेचे बॅनर हाच बनवतो, पण फुकट कोणालाच बॅनर बनवून देत नाही. याचं एकच वाक्य असतं, मित्र असो नाही तर कुत्र, पैसे घेतल्याशिवाय बॅनर कोणालाच देणार नाही. तुला माहिती आधीच आपल्या गावात काही कमी वाट नाही. हा बनवतो ना. बनव. 100 रुपये दे. 100 रुपये दे ना. मित्राकडे पैसे. हे मित्र असो नाही तर कुत्रा असो, मी फुकट बॅनर कोणाला बनवून देत नाही. मी भावाकडून सुद्धा पैसे घेतोय. तू का कोण बनवतो का नाही मा बॅनर? हे नाही लाग मला वेळ नाही जात. तू पळ बरं. मोबाईल फुडीन सांगतोय मी. त्या मोबाईल मधलं मटेरियल लाग माझा. बनवतो का नाही banner? नको खरी जाऊ तू. मी मोबाईल फुडीन बनवतो का नाही? बनवतो ती. आला का नाही लाईनी वाजता मोबाईल बरं? नवीन. बनवतो. त्याने फोन पे पैसे टाकले मला 200 रुपये. बनव. त्याचं तरी आधी काम करू दे ना. बनव. तू थांब असं. हा आहे सूर्या, मित्रांसाठी काही पण करणारा, डोळे झाकून मित्रांवर विश्वास ठेवणारा, भारी भारी बॅनर बनवून घेऊन डीपीला लावायला याला लय आवडतं. तर का नको काय बाय अश्विनी, अजून तो उरकलंच नाहीये का? झालं ग, फक्त मेकअप करायचं राहिले. बस की. काय ग अश्विनी, काल फेसबुकला छान फोटो टाकला होता तू. ही माधुरी, अश्विनी आणि प्रीतीची मैत्रीण, हिला कॉलेजला जायला अजिबात आवडत नाही. पण प्रीती आणि अश्विनीच्या नादाने ही कॉलेजला जाते. हा मग अगं, त्या फोटोला एका दिवसात 1000 लाईक आलेत. हे अश्विनी पुढे सगळ्या हिरोनी फिकायत, माहितीये का? तू तर काय माधुरी दीक्षितच आहे मग. अगं माधुरी दीक्षित नाही, सैराट मधली आरची आहे बघ.
ही आहे अश्विनी. ही दिवसातून कमीत कमी एक तरी फोटो इंस्टाग्रामवर टाकते. त्याला 1000 लाईक भेटले तर खुश होते आणि त्याला लाईक्स नाही भेटले तर नाराज होऊन बसते. आणि हिला मेकअप करायला लय आवडतो बरं का. आणि स्वतःला ही सैराटमधली आरची समजते. बरं जाऊ दे चल चल. प्रीती उरकला का नाही? चल. ए दादू मोबाईल दे माझा, कॉलेजला जायला उशीर होतोय मला. तात्या दादूला सांगा मोबाईल द्यायला, कॉलेजला जायला उशीर होतोय मला. ही आहे प्रीती. हिचा आवडता छंद फक्त अभ्यास करणे. हिला भविष्यात कलेक्टर व्हायचंय, त्याच्यामुळे ही आता 11वीपासूनच अभ्यास करते या. आणि महत्त्वाचं बरं का, हिला फक्त टॅलेंटेड मुलेच आवडतात. टुकार मुलांना ही बोलत पण नाही. अरे दादू दे की मोबाईल, तिला जाऊ दे शाळेत. नको मला दाद तुला ऊस गेला का नाही, नवीन मोठा मोबाईल घेऊन देतो. हे आहेत मोहन, प्रीतीचे वडील. यांना 10 एकर जमीन आहे, पण जमिनीत राबायला यांना लय कंटाळा येतो. पण प्रीतीला शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात. तिने मोठे कलेक्टर व्हावे याच्यासाठी तिला शिक्षणासाठी पैसे पुरवतात. नको म्हणते मोबाईल. बाबा तात्या घ्यायचा मला नवीन मोबाईल नको तुझा जुना मोबाईल. हा आहे दादू. स्वतःला हा हिरो समजतो. याला मोबाईलमध्ये गाणी गेम बघायला लय आवडतं. मोबाईल शिवाय हे जेवण बी करत नाही बरं का. प्रीती तुमच्या दादूला तर लय मोबाईलचा नाद आहे बाई. हा ग, त्याला मोबाईल दिल्याशिवाय तो जेवणच करत नाही. लय अवघड आहे. हा आहे अजिंक्य पाटलाचा उजवा हात. हा 24 तास अजिंक्य पाटला बरोबर असतो. पाटील व्याजाने पैसे देतो आणि हा पैलवान त्यांच्याकडून वसूल करतो. अरे वा पाटील, घेतली काय बुलेट? मग काय, अजिंक्य पाटलाची एखादी का गोष्ट एखादी मनात बसली ती मिळवणार म्हणजे मिळवणारच. मग ती एखादी वस्तू असो किंवा एखादी व्यक्ती असो. बरं ती जाऊ दे पहिलवान, ते अक्षाला फोन केलता का? अरे तो फोनच उचल नाही पाटील. काय? फोनच उचलली नाही. बरं चल, ते फोन उचलत नाही ना, आपणच त्याला उचलू. चल. हा अजिंक्य पाटील, गावातल्या सरपंचाचा टुकार पोरगा. हा व्याजा बट्ट्याचा धंदा करतो. याला बाई आणि बाटलीचा लय नाद. कामं सगळी विलनची करतो, पण स्वतःला हा हिरो समजतो. बघ ते घरात आहे का? मला बघून लपतोय काय साल्या? पाहतोच तुला.
अरे आम्हाला बघून लपतो का रे? नाही पहिला तुला बघून तुला लपत तर मी इथं पाठवलं बोलवलंय तुला, चल. आपल्याला बघून लपत होता पाटील. नाही हो, अरे तुझ्या आईला तुझे नाही हो, नाही फोन बी उचलत नाही, फोन करतोय फोन उचलत नाही, बंगल्यावर बी येत नाही, काय चेष्टा लावली काय? नाही नाही तुमचं आता हो काय शुक्रवारी 2-3 दिवस मी काम आणलं होतं काय नव्हतं, शुक्रवारी तुमचे पैसे मिटून टाकतो सगळं. अरे किती शुक्रवार गेले, ह्या शुक्रवारी म्हणतोय. 2-3 महिने झालं ना तू अशी चेष्टा लावली आहे. जर अडचण होती तुमचं शुक्रवारी मिटून टाकतो बघा, अजिबात नाही राडा. आता तुला शेवटची मुदत आहे, ह्या शुक्रवारी जर तू पैसे नाही दिले तर डायरेक्ट तुला इथनं गायब करून टाकेन बघ. देतो पाटील, ह्या शुक्रवारी पैसे देऊन टाकतो तुमचं. ह्या शुक्रवारी पोच करतो, बंगल्यावर पोच करतो ना तुमच्याकडे देतो. पहिलवान सांग त्या अक्षाला व्यवस्थित नीट. देतो देऊन टाक सगळे पैसे. हा चल. काम राहिले बाबा, त्याने 200 रुपये पाटील गपला का तू माझं बॅनर बनवला मला राग काम आला. केलं का त्याने पैसे दिले त्याचं तर काम करू दिला. चालू बघू तू का आला बघ. बस असं इंस्टावर पुरीसोबत चॅटिंग करत. दुसरं काम नाही ना का? त्याला पुरीचं नाही. नाव दे त्याला. नवीन सिम कार्ड घेतलं, त्याला फोन लाव आपण. नवीन नंबरवरून फोन कस काय आलाय? उचलतच फोन आहे काय माहिती. हॅलो हॅलो, राहुल बोलतोय का? हा राहुल आहे. अरे मी तुझी क्लासमेट बोलते, कोण? मनीषा. अरे हा मनीषा, बोल की. हा मी तुझ्या गावामध्ये आले होते, बस स्टँडला थांबले. आमच्या स्टँडवर इथं गावात येतोय का? मला भेटायचं आहे तुला. 2च मिनिटात आलो, लगेच आलो. हा लवकर ये जरा. तू स्टँडवर थांब. बरं आलोच. अगं येऊ मनीषा, पटकन फ्रेश होतो जरा. कपडे मळाली वाटतं. आता काम बी नसेल आता. वाट बघत बसली असेल बिचारी थंडवर. मला गाडी काय मला 2 मिनिटात येतो. नाही ना दे त्याला. आता पळते. अरे काम आहे मला, स्टँडवर पाहून आले तर आमचं. हा आहे राहुल्या, याला पोरींचा लई नाद बरं का. फेसबुक इंस्टाग्रामवर एखादी मुलगी जर ऑनलाईन दिसली की हा चॅटिंग करीत बसतो, पण अजून एक बी पोरगी ह्याला कटली नाही. आणि खोटं बोलायला 1 नंबर बरं का. अरे त्यांना घेऊन जायचं होतं घरी. बरं आलो. कुठं चाललाय? बोल किंवा स्टँडवर चाललोय. अरे आमचं पाहुणं आलेत बाबा, त्यांना आणायचं चाललोय स्टँडवर. खास पाहुणच काय? हे लय खास आहेत बाबा. काय येते तुमचं पटकन उरकून टाका बरं. हा आमचं का नाही? नाही बाबा, मला सताही मदत नाही. आमचं पाहुणं वाट बघत बसले तिथं. मला जायचंय बाबा, तुमचं काय मदतच राडा असला. काय जा बाबा. मनुष्य आली काय? काय मनुष्य आली? तुम्हाला कसं काय माहिती? अरे आम्हीच फोन केलता. काय चेष्टा, काय लागा असली चेष्टा खरंच जाऊन लागा माझी. कसल्या गडबडीत आलो लागा. मी पावडर लावली आणि सेंट मारून तसंच पळत आलोय लागा. तुला आम्हीच फोन केलता. काय लागा हे